नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये कोणताही रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन मी सांगणार नाही। ह्या व्हिडिओचा विषय जो आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे। तो विषय असा आहे की एका कॉन्सर्टमध्ये उदित नारायण यांनी काही महिलांचा किस घेतला। तर हा व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झालाय। तो व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही पाहिलाच असेल। तर जो 90s चा काळ होता त्यामध्ये उदित नारायण, अलका याग्निक आणि कुमार सानू ह्या तिघांचीच मोस्ट ऑफ दी गाणी असायची। म्हणजे असायची दुसरे सिंगर, पण मोस्ट ऑफ दी गाणी यांची तिघांचीच असायची। त्यामुळे आपण त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो। ते कानावर आवाज ऐकून इतकं रिस्पेक्ट करायला लागलो त्या आवाजाची आणि त्या व्यक्तीची सुद्धा। परंतु त्या व्यक्तीने आज खरंच ती रिस्पेक्ट गमावली आहे अक्षरशः। जेव्हा त्या कॉन्सर्टमध्ये त्या महिलांचा किस घेताना वगैरे ती व्हिडिओ खरंच खूप अश्लील, म्हणजे खूप विचित्र वाटलं ते पाहून। आणि बोलतात ना की एक फॅन मुवमेंट असतो, परंतु फॅन मुवमेंट ती महिला जिकडे होता त्यांचा एक फॅन मुवमेंट होता की मला त्यांच्यासोबत सेल्फी काढायचा वगैरे, तिथपर्यंत ठीक होतं। त्या महिलांची काही चुकी होती, कारण एकासोबत झालं तर ते दुसऱ्या तिसऱ्या वगैरे त्यांनी सगळ्यांनी जाऊन ते खूप विचित्र वाटत होतं, ऑड वाटत होतं। फॅन मुवमेंट असायला पाहिजे तुम्हाला फोटो काढायचा वगैरे, परंतु एकासोबत जर का त्यांनी गालावर किस केली तर ते चुकीचं वाटत होतं। चला, श्रेया घोषाल सोबत सुद्धा त्यांनी त्यांच्या गालावर किस केली होती, अलका याग्निक ह्यांच्याही गालावर किस केली होती, पण त्यांची एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल तर ते ठीक होतं। पण एका ज्यांना ओळखत नाही तुम्ही, चला ठीक आहे तुमचे फॅन आहेत, परंतु त्यांच्या लिपवर किस घ्यायची, लिप टू लिप ती किस झाली होती, तर ते खूप विचित्र। आणि तो व्हिडिओ जो व्हायरल झालाय त्यामुळे माझ्या मनात जी इज्जत आहे उदित नारायण यांच्यासाठी ती कम्प्लिटली शून्य झालेली आहे। आणि मला असं वाटतं का तेव्हा जेव्हा त्यांनी सफाई जरी दिली असली, ती सफाई त्याच्यामध्ये त्यांनी सॉरी नाही म्हटलं। ते म्हणतात की एक फॅन मुवमेंट होता, खूप सारे जण तिथे जमले होते महिला, तर त्यांचं एक प्रेम होतं, त्यांचे एक प्रेम करण्याची एक व्यक्त होण्याची एक पद्धत होती। परंतु यार ते एवढं का कंटिन्यू तुम्ही महिलांना किस करतच चाललायत। एक महिला आहे बरं, त्यांचा कंट्रोल सुटला, तुम्ही तर ते बोलतात ना कंट्रोल उदय कंट्रोल, ते खरंच इथे लागू होत होतं। त्यांनी कुठेतरी एक सामंजस्यपणा दाखवायला पाहिजे होता। आणि यार तुम्ही एक सेलिब्रिटी आहात, तुमच्याकडे आम्ही एका वेगळ्या चांगल्या ह्याच्याने बघतो आणि तुम्ही असं काहीतरी करतात। खूप वाईट वाटलं तो व्हिडिओ पाहून, तर तुमच्यासोबत शेअर करा असं वाटलं। सॉरी मी जर का काही चुकीचं म्हटलं असेल तर, पण खूप विचित्र वाटलं तो व्हिडिओ पाहून। चला ते असो काही, आता त्यांनी माफी तर मागितली नाही, पण माझं पर्सनल मत आहे की त्यांनी माफी मागायला पाहिजे। तर इथेच हा व्हिडिओ संपवूयात आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू। तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या।